डिग्री घेतली तरी नोकरी मिळत नाही असा प्रश्न येतो ना, पण कदाचित खरा प्रश्न थोडा वेगळा आहे. तो प्रश्न कसा असू शकतो हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर फ्रेशर्सना नोकऱ्या का मिळत नाहीत? चला आधी यामागची काही वास्तव कारणं आहेत ती आपण पाहून घेऊया. पहिलं कारण, कंपन्यांचा रिस्क ॲपेटाईट कमी झाला आहे. आज कंपन्यांवर कॉस्ट आणि परफॉर्मन्सचं खूप मोठं प्रेशर आहे. म्हणून ट्रेनिंग देऊन फ्रेशर्स तयार करण्यापेक्षा लगेचच काम करू शकणाऱ्या अनुभवी कॅन्डिडेट्सना हल्ली प्राधान्य दिलं जातं. दुसरं कारण, ऑटोमेशन आणि AI. पूर्वी फ्रेशर्स करत असलेली अनेक बेसिक कामं आता ऑटोमेशन टूल्स आणि AI करू लागले आहेत. म्हणून एंट्री लेवल रोल्सची संख्या हळूहळू कमी होत आहे आणि कमीच होत जाणार आहे. तिसरं कारण, स्किल्स आणि इंडस्ट्री एक्सपेक्टेशन्समध्ये असलेला मिसमॅच. अनेक फ्रेशर्सकडे डिग्री असते पण प्रॅक्टिकल स्किल्स कमी असतात. कंपन्यांना असा कॅन्डिडेट हवा असतो जो प्रॉब्लेम समजून घेईल आणि लगेचच काम सुरू करू शकेल. चौथं कारण, ग्रॅज्युएट्स खूप जास्त झाले पण जॉबचं प्रमाण त्या वेगात वाढते का? तर अजिबात नाही. दरवर्षी लाखो विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतात म्हणून एका जॉबसाठी कॉम्पिटिशन खूप वाढते आहे. पाचवं कारण, इंटर्नशिप आणि रिअल एक्सपोजर अतिशय कमी आहे. इंडस्ट्री एक्सपिरियन्स नसल्यामुळे अनेक कॅन्डिडेट्स इंटरव्ह्यूमध्ये जॉब रेडी वाटतच नाहीत. आता इथे एक अनकम्फर्टेबल ट्रूथ आहे की आज डिग्री ही एंट्री तिकीट आहे पण ती जॉबची गॅरंटी नाही आहे, हे समजून घ्या. म्हणून फ्रेशर्ससाठी काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या करायला सुरुवात करा. त्याने जॉब मिळायला तुम्हाला नक्कीच मदत होईल. आम्ही नुसते प्रॉब्लेम सांगत नाही तर काही मार्ग दाखवायचाही प्रयत्न करत असतो. तर मूळच्या प्रश्नाकडे येऊ. आज अनेक फ्रेशर्स एकच प्रश्न विचारतात की डिग्री घेतली तरी नोकरी का मिळत नाही. पण मी तुम्हाला आधी म्हटलं होतं की कदाचित खरा प्रश्न थोडा वेगळा आहे. तर तो प्रश्न असा असू शकतो की आजच्या मार्केटमध्ये जॉब रेडी कसं व्हायचं. कारण आज जॉब मार्केट बदललेलं आहे. कंपनीज आता एक वेगळीच गोष्ट शोधत आहेत. त्यांना फक्त डिग्री होल्डर नको आहे, त्यांना कॉन्ट्रीब्युटर हवा आहे. मग फ्रेशर्सनी काय करायचं? पहिली गोष्ट, जॉब मिळण्याची वाट पाहू नका. स्वतःला जॉब रेडी बनवत राहा. त्याची सुरुवात ताबडतोब करा. आणि ही जर्नी डिग्री पूर्ण झाल्यावर सुरू होत नाही, ती सुरू होते तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून. लक्षात घ्या की कॉलेज हे तुमचे एम्प्लॉयबिलिटी स्किल्स बिल्ड करण्यासाठीची लॅबोरेटरी आहे. फायनल इयरमध्ये जॉब शोधायला सुरुवात करणं म्हणजे मॅच सुरू झाल्यावर प्रॅक्टिस करायला उतरण्यासारखं आहे. त्यामुळे आजच्या काळात कंपनीज विचारतात की या कॅन्डिडेटने स्वतःहून काय केलं आहे का? तर डिग्री ही मिनिमम क्वालिफिकेशन आहे. डिफरन्सिएशन तुमच्या ॲक्शन्समधून दिसणार आहे, ते दाखवा. दुसरी गोष्ट, रिअल प्रोजेक्ट्स करा. आज यूट्यूब, ओपन सोर्स प्लॅटफॉर्म्स, बऱ्याच ठिकाणी हजारो प्रोजेक्ट्स उपलब्ध आहेत. कोडिंग करत असाल तर प्रोजेक्ट्स बिल्ड करा. मार्केटिंगमध्ये असाल तर एखाद्या छोट्या उद्योगासाठी डिजिटल कॅम्पेन करून बघा. फायनान्समध्ये असाल तर कंपन्यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स ॲनालाइज करा. लिंक्डइनवर इंडस्ट्री टॉपिक्सवर लिहायला सुरुवात करा. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या एक्सपर्ट्सशी बोला. कंपनीज या तुमच्या मार्क्सपेक्षा प्रूफ ऑफ वर्क बघतात हे लक्षात घ्या. ते तुमच्या रिझ्युमेमध्ये दिसलं पाहिजे. तिसरी गोष्ट, इंटर्नशिपचं कल्चर अतिशय सिरियसली घ्या. काही फ्रेशर्स म्हणतात की इंटर्नशिप अनपेड आहे, कॉलेजच्या रेकॉर्ड्सपुरती पाहिजे, टिक मार्क पाहिजे म्हणून करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इंटर्नशिप म्हणजे सॅलरी नाही, ती करिअरची इन्व्हेस्टमेंट आहे. 3 महिने इंटर्नशिप केल्यावर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये इतरांपेक्षा नक्कीच वेगळे दिसता. चौथी गोष्ट, वेगवेगळे टूल्स शिका. आज प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये टूल्स वापरले जातात. उदाहरणार्थ डेटा ॲनालिसिससाठी एक्सेल, पॉवर BI, मार्केटिंगसाठी गुगल ॲनालिटिक्स, डिझाईनसाठी कॅनव्हा, ऑटोमेशनसाठी AI टूल्स. तर डिग्रीपेक्षा कंपनीज आता हे विचारतात, हा कॅन्डिडेट डिग्री बरोबरच अधिकचे काय स्किल्स घेऊन येऊ शकतो, तो लगेच काम सुरू करू शकतो का? तर पाचवी गोष्ट लक्षात घ्या की कम्युनिकेशन स्किल्सवर काम करा. इंडस्ट्रीमध्ये नॉलेज हे महत्त्वाचं आहेच, पण नॉलेज एक्सप्रेस करताना ते तुम्हाला जर व्यवस्थित करता नाही आलं तर त्याची व्हॅल्यू कमी होते. म्हणून प्रेझेंटेशन स्किल्स, क्लिअर थिंकिंग, स्ट्रक्चर्ड कम्युनिकेशन ही स्किल्स तुमचे करिअर ॲक्सिलरेट करतात, हे लक्षात घ्या आणि ते करत राहा. सहावी गोष्ट जी बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही, नेटवर्क बिल्ड करा. आज अनेक जॉब पोर्टल्सवरती जॉब दिसत नाहीत, ते रेफरन्समधून भरले जातात. लक्षात घ्या. लिंक्डइनवर इंडस्ट्री प्रोफेशनल्सना फॉलो करा, त्यांचं कंटेंट वाचा, त्यांच्याशी संवाद साधा. ऑपॉर्च्युनिटीज अनेकदा नेटवर्कमधून येतात. नेटवर्कची ताकद अफाट आहे. सातवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, लर्निंग स्पीड वाढवा. आजची दुनिया फास्ट बदलते आहे, टेक्नॉलॉजी बदलते आहे, बिझनेस मॉडेल्स बदलत आहेत. तर कंपनीज विचारत आहेत की हा कॅन्डिडेट किती वेगाने शिकू शकतो. तुम्ही फास्ट लर्नर असाल तर करिअर ऑपॉर्च्युनिटीज
तुम्हाला कधीही कमी पडणार नाहीत हे लक्षात घ्या. या सगळ्याशिवाय देखील तुम्ही रिअल बिझनेस प्रॉब्लेम्स अनालाइज करत राहा, त्याच्यावर काम करत राहा, एखाद्या इंडस्ट्रीवर मिनी रिसर्च करा, प्रोफेशनलसोबत शॅडो लर्निंग करा, कॉम्प्लिमेंटरी स्किल्स टॅग तयार करा, NGO किंवा कम्युनिटी प्रोजेक्ट्समध्ये व्हॉलंटियर म्हणून जरूर काम करा. त्याद्वारे तुम्हाला लिडरशिप, कोऑर्डिनेशन, एक्झिक्युशन असे स्किल्स शिकायला मिळतील. काहीतरी स्वतः क्रिएट करत राहा, जसे की न्यूज लेटर, ब्लॉग्स किंवा एखादा छोटा प्रॉडक्ट इत्यादी. म्हणून फ्रेशर्सने हे लक्षात ठेवा की आज डिग्री म्हणजे एंट्रीचं तिकीट आहे, पण करिअर बनवतं ते तुमची स्किल्स, इनिशिएटिव्ह आणि लर्निंगचा तुमचा माइंडसेट. आता शेवटी एक प्रश्न विचारतो, जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही स्वतःला जॉब रेडी बनवण्यासाठी काय करत आहात? प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप्स, न्यू स्किल्स की आणि काही? कॉमेंटमध्ये नक्की लिहा, कारण कदाचित तुमचा अनुभव दुसऱ्या कोणासाठी इन्स्पिरेशन ठरू शकतो, त्याद्वारे इतरांनाही मदत होऊ शकते. या आणि ह्याच्याशी संबंधित अजूनही काही चांगल्या विषयांवरती आम्ही व्हिडिओज आणणार आहोत. तर फ्रेशर्सनी नक्की आमच्या बिझनेस कंपास मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओज बघत राहा, तुमच्या बरोबरच्या नेटवर्कमधल्या मित्रमंडळींना आमचे व्हिडिओज पाठवत राहा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.